तर आज आपण बघतोय की इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन कसं करायचंय. ज्यावेळेस MCS किंवा BCS होऊन आपण बाहेर पडतो आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चालू करतो IT कंपनीमध्ये प्लेस होण्यासाठी. तर तिथं आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजेत ॲज अ प्रिरिक्विजिट आणि आपण कसं कसं इंटरव्ह्यू मध्ये प्रिपरेशन्स करणार आहोत. तर त्या रिलेटेड आपला सेशन आहे, हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू. तर फर्स्ट ऑफ ऑल बरेच जण BCS करत असतात, काही जण MCS करतात, काही जण MCA करतात, काही जण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करतात किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करतात. आणि सगळ्यांचा जो कोर्स असतो तो कम्प्युटर बॅकग्राऊंडचा असतो. तर याच्यामध्ये बऱ्याचदा आपण BCS किंवा MCS केल्यानंतर आपल्याला इंटर्नशिप असते 6 मंथची. तर याच्यामध्ये 6 मंथ हा जो शेवटचा पार्ट असतो, याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो, इंटर्नशिप. आणि इथं सुद्धा जर कॉलेजमध्ये कंपनी आलेली असेल आणि तुमचं इंटर्नशिपसाठी सिलेक्शन झालेलं असेल तरच तुम्हाला कंपनी इथं इंटर्नशिप प्रोव्हाइड करते. अदरवाईज तुम्हाला इथं एक्सप्लिसिटली चेक करायला लागतं की कंपनीशी कॉन्टॅक्ट करून किंवा कंपनीचे काही जर रेफरल्स असतील किंवा त्यांच्याकडे पोझिशन्स असतील इंटर्नशिपसाठी, तर आपल्याला ॲज अ स्टुडंट्स हे जे इंटर्नशिप कम्प्लीट करायचं असतं, हे आपल्याला कंपनीमध्येच इंटर्नशिप कम्प्लीट करायचं असतं आणि तिथं आपल्याला इंटरव्ह्यूज वगैरे द्यायला लागतात. तर इथपर्यंतचा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपलं BCS म्हणजेच बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स हा 3 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यानंतर पण आपण इंटरव्ह्यूज देतो किंवा जर एखाद्याला मास्टर डिग्री कम्प्लीट करायची तर मास्टर डिग्री पण आपण तिथं कम्प्लीट करतो. मग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असो किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग असो. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा कोर्स असतो. MCA हा 5 वर्षाचा कोर्स आहे, म्हणजे BCA हा 3 वर्षाचा आणि MCA त्याच्यानंतर 2 वर्षाचा. तर MCA मध्ये मल्टिपल कोर्स असतात. एक MCA मध्ये MCA इन सायन्स, MCA इन आर्ट आणि MCA इन कॉमर्स. MCA मध्ये परत सब ब्रांचेस आहेत 3. आणि कॉमर्स आणि आर्ट ह्या ज्या MCAच्या ब्रांचेस आहेत ह्या 3 वर्षाचा कोर्स असतो. तर त्याच्यानुसार हे सगळे कोर्स डेव्हलप होतात आणि ॲज एंट्री लेवल तुम्ही जर कंपनीमध्ये पाहिलं तर हे सगळे पुढे जाऊन कंपनीमध्ये गेल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर बनणार असतात. ओके, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे तुम्ही कुठलं पण शिक्षण घ्या, इथं कम्प्युटर जर तुम्ही एकदा कम्प्युटरची डिग्री जर घेतली तर त्या केसमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये गेल्यानंतर सगळे सॉफ्टवेअर इंजिनियरच होणार आहेत. म्हणजे कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी IIT करून आलेला पण सापडेल, कोणी NIIT मधून पण आलेला सापडेल, कोणी युनिव्हर्सिटी मधून शिकलेला असेल, कोणी नॉर्मल कॉलेजला शिकलेला असेल. हे सगळे आतमध्ये जाऊन सॉफ्टवेअर इंजिनियर होणार आहेत. ओके. आणि ह्या कंपन्या असतात त्या प्रायव्हेट सॉफ्टवेअर लिमिटेड कंपन्या असतात. याच्यामध्ये सर टॉप कंपनीज आपल्या असतात कंपनीमध्ये. हा, विचारा, क्वेश्चन आहे का? BCS आणि बी हे जर का आपण दोन्ही एकाच याच्यातून केले म्हणजे कम्प्युटर सायन्स मधून, तर या दोन मधल्या भेटणारे आपल्याला जे नॉलेज असतं ते बी मध्ये आपल्याला जास्त भेटतं का? ओके, लेट मी कम्प्लीट दिस क्वेश्चन. सो फर्स्ट ऑफ ऑल हे बघा, BCS हा जो कोर्स आहे हा तुम्ही जर 12वी नंतर सायन्स झालेला असेल तुमचं, ओके, म्हणजेच 12वी मध्ये जर तुम्ही PCM हा ग्रुप घेतला असेल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ, तरच तुम्हाला BCS ला ऍडमिशन भेटतं. आणि BCS ही एक बॅचलर डिग्री आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर स्पेसिफिक नॉलेज असतं. BCS आणि MCS हा फक्त पुणे युनिव्हर्सिटीमध्येच कोर्स आहे. बाहेर कुठल्याच राज्यामध्ये BCS MCS हा कोर्स नाही. ओके. MCA हा कोर्स पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आहे. ओके. आणि MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन हा दुसऱ्या कंट्रीमध्येच पण हा कोर्स चालतो. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा पण पूर्ण इंडियामध्ये कोर्स आहे प्रत्येक राज्यात. पण BCS आणि MCS हे फक्त महाराष्ट्र आणि पुणे युनिव्हर्सिटीनेच हा कोर्स अलो केलेला आहे. तर याच्यामध्ये जर नॉलेज लेवलला जर तुम्ही बघितलं ना तर सगळ्या कोर्समध्ये कम्प्युटर लँग्वेजेस आहेत. सगळ्या कोर्समध्ये कम्प्युटर लँग्वेजेस आहेत आणि सगळ्याच कोर्समध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, कम्प्युटर टेक्नॉलॉजी,
नेटवर्किंग, सॉफ्टवेअर, ह्याच सगळ्या गोष्टी असतात. तर म्हणजे हे मॅटर अजिबात करत नाही की तुम्ही बी होऊन आलाय की BCS होऊन आलाय की MCS होऊन आलाय. या फक्त सब ब्रांचेस काढलेले आहेत युनिव्हर्सिटी. पण याच्यामध्ये जे नॉलेज बेस असतं, प्रत्येक याच्यामध्ये त्याच लँग्वेज असतात, तेच कोर्सेस असतात, फक्त कोर्सचं नाव वेगळं दिलेलं आहे. ओके, तर आय होप हा क्वेश्चन कळाला असेल की BCS केलंय आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलंय तर याच्यामध्ये काही नॉलेज बेस वेगवेगळं असतं का? तर याचा आन्सर आहे की सेम सिलेबस असतो, सेम टाईपचे नॉलेज बेस असतो, सेम टाईपच्या कम्प्युटर लँग्वेजेस असतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे इंटरव्ह्यू द्यायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची मुलं भेटणार. सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जो इंटरव्ह्यू होतो तर याच्यामध्ये हे सगळे मुलं आलेले असतात. ओके, आणि या सगळ्यांचं प्रिपरेशन जे असतं हे आपण आता त्याच्यावर येऊ की रिझ्यूम कसा असतो, कुठल्या कम्प्युटर लँग्वेजेस त्यांना माहीत असाव्यात, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार. पण ह्या तुम्ही BCS करा, MCS करा, इंजिनिअरिंग करा, MCA करा, MCS करा, सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर कम्प्युटर नॉलेजेस तुम्हाला भेटणार आहे, लँग्वेजेसच भेटणार आहेत आणि तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरच बनणार आहात. मग आता ह्या गोष्टी मॅटर करतात की तुम्ही कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेता, किती चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेता आणि तिथं कसं शिकवलं जातं. पण कोर्स कंटेंट जर बघितलं तुम्ही तर सगळ्या लँग्वेजेस ज्या आहेत त्या या पर्टिक्युलर कोर्सेसमध्ये असतातच. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास बरेच जण MCS MCA प्रेफर करतात. काही जण 12वी नंतर आत्ताचा सध्याचा जो ब्रँड चालू आहे सध्या मार्केटमध्ये, तर बरेच जण कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जात आहेत. इंजिनिअरिंग मध्ये पण 2 ब्रांचेस आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ते सगळे जाऊन पुढे जाऊन ज्यावेळेस कम्प्लीट होणार त्यांचं इंजिनिअरिंग, ते सगळे सॉफ्टवेअर इंजिनिअरच होणार आहेत. कळाले? क्वेश्चन समजलाय का आत्ताचा? येस सर. ओके, आणि अजून काही क्वेश्चन असतील ना तर विचारा. आय थिंक कुणालने पण जॉईन केले. क्वेश्चन्स असतील तर विचारत चाला. तर हे मी सांगितलं की हा बेसिक कोर्स तुम्ही कम्प्लीट करणार आहात आणि त्याच्यानंतर आपण सॉफ्टवेअर इंजिनियर याच्यासाठी आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन करतो. मग आजचं सेशन जे मेन सांगायचं किंवा आजचं सेशन घ्यायचं हाच उद्देश आहे की इंटरव्ह्यू प्रिपेअर कसा करायचा किंवा त्याच्यामधला जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी इथं शेअर करणार आहे आणि त्याचा होपफुली तुम्हाला फायदा होईल इन फ्युचर सुद्धा. तर क्वेश्चन्स असतील तर त्याच्यानुसार मी विचारू पण शकता. तर कोर्सचं आपण पाहिलं, BCS हा 3 वर्षाचा आहे, पण मग याच्यामध्ये पण असं असतं की MCS जर तुम्ही कम्प्लीट केलं तर तुम्हाला जास्त अपॉर्च्युनिटी भेटतात मास्टर डिग्री जर कम्प्लीट केलं तर, कारण कंपनीच्या ज्या वॅकन्सी असतात त्या प्रकारच्या नॉलेज बेसनुसार असतात. ओके, पण BCA साठी सुद्धा कंपनीमध्ये जॉब्स असतात. तर याच्यामध्ये किती चांगल्या लेवलचा जॉब पाहिजे किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर्स मध्ये पण किती सिलेबस त्याच्यानुसार असणार, तशा वॅकन्सीज असतात, मल्टिपल वॅकन्सी असतात IT क्षेत्रामध्ये. तर आणि पॅकेजेस वगैरे हे सुद्धा तुमच्या कोर्स कंटेंट नुसार होतात. तर मास्टर डिग्री प्रेफरेबल असते बऱ्याचदा की तुम्ही मास्टर डिग्री कम्प्लीट करा, त्याच्यानंतरच इंटरव्ह्यू किंवा कंपनीमध्ये एंट्री मारायचं विचार करा, किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं जे प्रिपरेशन हे मास्टर डिग्री नंतरच करायचं. कारण एकदा जर तुम्ही BCA करून प्रिपरेशन करून जर आत गेला तर त्याच्यानुसार मग नंतर आपल्याला जे प्रमोशन्स असतात त्या सगळ्या गोष्टी पटकन होत नाहीत, किंवा पॅकेज इन्क्रीमेंट वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, तर तुमचं एज्युकेशन जर त्या लेवलचं नसेल तर त्या गोष्टी नंतर प्रॉब्लेम करतात. तर मास्टर डिग्रीच प्रेफरेबल असते मोर, तर ती कम्प्लीट करायची. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की मास्टर डिग्रीला 2 वर्षाचा सिलेबस असतोय, फॉर एक्झाम्पल MCS, तर त्याच्यामध्ये पण 6 मंथ हा इंटर्नशिपचा पिरियड असतो. याच्यामध्ये आपल्याला IT कंपनीमध्ये प्रोजेक्ट करायचा असतो आणि तो प्रोजेक्ट त्यांच्या अंडर याच्यामध्ये होतो, पूर्ण सुपरविजन मध्ये, म्हणजे पूर्ण त्या कंपनीचाच प्रोजेक्ट आपल्याला करायला लागतो. ते सगळे डॉक्युमेंटेशन, डेमो आपल्याला कॉलेजमध्ये सबमिट करायला लागतं आणि त्याला आपण म्हणतो इंटर्नशिप. तर हा पार्ट सुद्धा आपला इंटरव्ह्यू वरतीच डिपेंड असतो. काही कंपन्या ज्यावेळेस मास्टर डिग्रीला आपण ऍडमिशन घेतो
तर त्याच वेळेस त्या कंपन्या इंटरव्ह्यू चालू करतात आणि तिथं मुलं सिलेक्ट करत चालतात. जर तुम्ही सिलेक्ट झालात तर ते जे 6 मंथ असतात इंटर्नशिपचे, तर त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये आपल्याला करायचं असतं. ओके. आणि जर आपला परफॉर्मन्स चांगला असेल तर मग ती कंपनी आपल्याला परत कंटिन्यू करते, किंवा आपण आणखी दुसरीकडे सुद्धा इंटर्नशिप च्या इंटरव्ह्यूज वगैरे देऊ शकतो. कारण इथं प्रायव्हेट सॉफ्टवेअर इंजिनियर्स ही जी प्रोफाईल असते ही प्रायव्हेट जॉबसाठी असते. तुम्ही कधी पण इंटरव्ह्यू देऊन दुसरीकडे जाऊ शकता. इन्क्रिमेंटसाठी जिकडे चांगलं पॅकेज आहे तिकडे इंटरव्ह्यू देऊ शकता. ओके. या गोष्टी नंतर तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन करताना लक्षात ठेवू शकता. तर ज्यावेळेस आपल्याला इंटर्नशिप साठी इंटरव्ह्यू प्रिपेअर करायचा आहे, ओके, इंटर्नशिपसाठी किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर प्रोफाईलसाठी आपला कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर, तर आपल्याला सगळ्यात आधी गोष्ट कुठली करायची, रिझ्यूम क्रिएशन. तर रिझ्यूम आपल्याला क्रिएट करायचा, आणि तो रिझ्यूम म्हणजे याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात. प्रत्येक वेळेस तुम्ही कॉलेज प्लेसमेंट मध्येच सिलेक्ट होणार असं नाही. तर तुम्हाला स्वतःला सुद्धा अप्रोच करायचं असतं की रिझ्यूम क्रिएट केल्यानंतर तो बऱ्याच ठिकाणी अपलोड करणं, शाईन, जॉब पोर्टल, Naukri.com, लिंक्डइन, ग्लासडोअर अशा ज्या साईट्स असतात, तर इथं तुम्ही रिझ्यूम अपलोड करू शकता, अप्रोच करू शकता याच्या टीमला की आय एम रेडी फॉर गिव्हिंग द इंटरव्ह्यू अँड इफ देर आर एनी वॅकन्सी प्लीज लेट मी नो. त्याच्यानुसार मग ते लोक तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करतात. ओके. तुमचे स्किल सेट वगैरे बघून. मग स्किल सेट ते कसे बघणार, तर तुम्हाला रिझ्यूम क्रिएट करायला लागतो. ओके. तर रिझ्यूम क्रिएट कसा करायचा, तर रिझ्यूम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या असतात. इथं मी सांगितलं की प्रोफाईल्स ह्या रिझ्यूम क्रिएट केल्यानंतर स्वतःची प्रोफाईल तयार करा, शाईन, जॉब पोर्टल, लिंक्डइन, ग्लासडोअर. त्याच्यानंतर सिनियर मेंबर्स जे जे तुमच्या ओळखीचे असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा. कंपनी पोर्टल्स जर बघितले, फॉर एक्झाम्पल TCS, इन्फोसिस किंवा कुठली पण कंपनी, तर प्रत्येक कंपनीच्या साईटवरती जर गेले ना तुम्ही, तर ओपनिंग्स किंवा रेफरल्स अशा गोष्टी तुम्हाला गुगल केल्यानंतर सुद्धा भेटतील. तर फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवतो एक. ओके. TCS जॉब ओपनिंग्स. ओके. तर असं जर तुम्ही केलं तर इथं लगेच तुम्हाला त्या साईट्स दिसतील. ओके. 5 days अगो त्यांनी या गोष्टी TCS वरती टाकल्यात. तर यांच्या किती जॉब्स आहेत, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या जॉब प्रोफाईल्स आहेत, असे तुम्ही अप्लाय करू शकता इझिली. ग्लासडोअर वर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता, लिंक्डइन वर सर्च करू शकता, फ्रेशरसाठी कशा ओपनिंग्स असतात. आता शक्यतो एंट्री लेवलला आपल्याला सगळे फ्रेशर असतात, तर या अशा गोष्टी तुम्ही कंपनीची नावं टाकून असे सर्च करू शकता. आणि करिअर साइट्स असतात प्रत्येक कंपनीच्या, तर तिथं तुम्ही रेझ्यूम तुमचा अपलोड करू शकता. तर ह्या गोष्टी टेक केअर करायच्या ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करतात त्यावेळेस, की रेझ्यूम क्रिएट करणं, या सगळ्या प्रोफाईल बनवणं, प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रोफाईल मध्ये रेझ्यूम अपलोड करणं, की जेणेकरून जे न्यू जॉब सिकर्स असतात त्यांच्या कंपनीसाठी जे प्रोफाईल्स बघतात, तर ते तुमचं टेक्निकल कंटेंट बघून तुम्हाला अप्रोच करणार आहे की इफ आर यू इंटरेस्टेड टू जॉइन अस, दिस इज द वॅकन्सी, वी रिक्वायर्ड स्किल सेट ॲज पर सी लँग्वेज, जावा लँग्वेज ऑर डेटा स्ट्रक्चर, लिनक्स. तर असं ते तुम्हाला अप्रोच करतील, कॉल करतील. त्याच्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यू तिथं द्यायचा असतो. तर हे झालं रिझ्यूम क्रिएशन. मग रिझ्यूम क्रिएट कसा करायचा, आता इथं मी एक नॉर्मल रिझ्यूम तुम्हाला दाखवतोय माझाच. तर रिझ्यूम क्रिएट करताना सुद्धा जास्त मोठा रिझ्यूम नसावा, म्हणजे दोन दोन पेजचा रिझ्यूम केला तरी ठीक आहे. जास्त रिझ्यूम मोठा क्रिएट करायचा नाहीये. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे इन्फॉर्मेशन टाकू शकता, मोबाईल नंबर्स, जीमेल, त्याच्यानंतर कॉलेज, अकॅडमिक डिटेल्स, तुमचे किती पर्सेंटेज होते काय. तर हा रिझ्यूम माझा जुना आहे, ओके, 2019चा, 2-3 years बॅकचा रिझ्यूम आहे. तर इथं मी या अशा गोष्टी क्रिएट केल्या, लेटेस्ट रिझ्यूम नाही आहे. तर फक्त एक एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी दाखवतोय की इथं तुमचं नेम, सुरुवातीला या गोष्टी एकदम सुटसुटीत ठेवा, की जेणेकरून युजरला लगेच कळेल की तुम्ही काय काय केलंय आणि कुठल्या गोष्टीच्या स्किल सेट आहे. काही जण काय करतात, खूप मोठा रिझ्यूम करतात 4-5 पानाचा. तसं करू नका, कारण जो इंटरव्ह्यूअर असतो त्याला त्या गोष्टी समजत नाही. खूप जर तुम्ही मोठं त्याच्यामध्ये लिहित गेला तर
त्या गोष्टी थोड्या निग्लेक्ट होतात. तर छोटा रिझ्यूम बनवायचा, सगळ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यात टाकायची गरज नाही, त्या तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये कव्हर होणारच. तसे क्वेश्चन तिथे येतातच. त्याच्यानंतर रिझ्यूम मध्ये ह्या गोष्टी हायलाइट करा की तुमची स्ट्रेंथ काय, कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही एकदम बेटर आहात. ओके, तिथं हायलाइट्स मध्ये ते टाकू शकतो. त्याच्यानंतर तुमचं एम्प्लॉयमेंट म्हणजे एक्स एम्प्लॉई वगैरे जर असताल कुठल्या कंपनीचे तर ते टाकू शकता. नसेल तर सांगू शकता की कॉलेज स्टुडंट्स वगैरे, ओके, जस्ट पास आउट फ्रॉम लास्ट इयर. त्याच्यानंतर प्रोजेक्ट डिटेल्स टाकू शकता की कुठले कुठले प्रोजेक्ट्स तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत कॉलेज एक्झाम्स मध्ये. त्याच्यानंतर स्किल सेट टाकू शकता की प्रोजेक्ट मध्ये सुद्धा तुम्ही ज्याच्यात काम केलंय तेच प्रोजेक्ट टाका, उगाच कुठले पण प्रोजेक्ट टाकायचे नसतात. कारण ज्यावेळेस आपलं एज्युकेशन होतं तर बीसीए किंवा बीसीएस ला पण आपला एक प्रोजेक्ट होतो, एमसीएस ला गेल्यानंतर तुमचे 2 प्रोजेक्ट होतात. प्रत्येक सेमिस्टरला इथं प्रोजेक्ट असतो. मग ते 2-3 प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला छोटीशी टाकायची, म्हणजे खूप मोठं टाकायचं असं काही नाही, फक्त नाव हायलाइट केलं तरी ठीक आहे. त्याच्यानंतर स्किल सेट मध्ये कुठले कुठले लँग्वेज तुम्हाला येतात, कुठला डेटाबेस येतो, कुठले टूल्स तुम्ही यूज केलेले आहेत, कुठले एक्स्ट्रा टेक्नॉलॉजीज तुम्हाला माहिती आहे, कुठलं तुम्ही सर्टिफिकेशन केलंय, या गोष्टी सुद्धा तुम्ही स्किल सेट मध्ये हायलाइट करायचे. ओके, त्याच्यानंतर अचिव्हमेंट, तुम्हाला कुठले अवॉर्ड्स वगैरे मिळाले असतात ते अचिव्हमेंट्स मध्ये टाकू शकता. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही कुठं कॉन्ट्रीब्युट केला असेल किंवा त्याच्यात पार्टिसिपेट केलं असेल आणि त्याच्यात तुम्ही जर काहीतरी अचिव्हमेंट केलं असेल, म्हणजे एखादं प्राइज वगैरे भेटलं असेल, तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही टाकू शकता. म्हणजे फक्त कम्प्युटर टेक्नॉलॉजीज असेल असं काही नाही, तुम्ही काही पण त्याच्यामध्ये टाकू शकता. दुसरं जरी असेल काहीतरी बाहेरचं तर ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. फक्त पार्टिसिपेशन किंवा तुम्ही किती ऍक्टिव्ह पार्टिसिपेट आहात या गोष्टी इथं टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं माझी कॉलेज अचिव्हमेंट टाकलेली. ओके, तर असं तुम्ही काही पण टाकू शकता की ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे कसं इन्स्टॉल वगैरे केलेलं आहे का तुम्ही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर अवॉर्ड्स वगैरे डिटेल आणि हॉबीज मध्ये पण तुम्ही काहीतरी ऍड करू शकता, ज्या ज्या तुमच्या हॉबीज आहेत त्या. त्याच्यानंतर लास्टला पर्सनल डिटेल्स, तुमचं डेट ऑफ बर्थ काय, नॅशनॅलिटी काय, लोकेशन काय, ह्या गोष्टी या 4ला प्रिरिक्विजिट असतात स्कॅन करताना. आता तुम्ही ज्यावेळेस रिझ्यूम बनवता ना, तर रिझ्यूम बनवल्यानंतर ह्या सगळ्या साईट वरती तुमची प्रोफाईल असली पाहिजे. ओके, आणि ही अपडेटेड ठेवायची, म्हणजे की तुम्ही एकदा रिझ्यूम म्हणजे प्रिपरेशनला चालू केले, एकदा बनवले आणि 6 महिने त्याच्याकडे परत बघितलंच नाही, तर असं नाही करायचं. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन शिकताय कंटिन्युअसली ह्या प्रोफाईल सगळ्या तुमच्या अपडेट झाल्या पाहिजे. ओके, प्रत्येक वेळेस तुमचा अपडेटेड रिझ्युमेस तिथं अवेलेबल असला पाहिजे. त्याच्यामध्ये मग ह्या साइट्स जास्त करून लोक यूज करतात, शाईन जॉब पोर्टल्स, त्यानंतर लिंकडइन, नोकरी.com, ग्लासडोअर, या सगळे प्रेफरन्सेस. म्हणजे इथं जर तुम्ही अपलोड केली स्वतःची प्रोफाईल तर तिथं ते यूज होणार आहे. ओके, त्याच्यानंतर सिनियर मेंबर्सला तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये ठेवू शकता की तिथं त्यांच्या कंपनीमध्ये काही वॅकन्सी असतील तर ते तुम्हाला सांगतील, किंवा कंपनी पोर्टल जे मी एक्झाम्पल दाखवलं तसं तुम्ही सर्च करून तिथं पण अप्रोच करू शकता. तर ह्या गोष्टी आपल्याला ट्राय आउट करायच्या असतात. हे मी का सांगतोय की कॉलेजमधल्या मुलांना बऱ्याचदा ह्या गोष्टी माहीत नसतात की काय करायचं. मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय म्हणजे मला नेमकी कुठून सुरुवात करायची किंवा कुठं अभ्यास करायचा आहे आणि कुठला कोर्स घेतल्यानंतर मी कसा त्या पर्टिक्युलर पाथला प्रिपेअर करणार आहे. ओके, तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या म्हणजे बऱ्याचशा एमसीए तुम्ही मास्टर डिग्रीला जरी गेलं तर आपण फोकस काय करतो की युनिव्हर्सिटीचा सिलेबस कव्हर करण्याकरता. पण एकदा जे 1.5 वर्ष संपलं की ज्याच्यानंतर ज्यावेळेस इंटर्नशिप किंवा तुमचं जॉब सिकिंग वगैरे चालू होतं, तर ह्या पर्टिक्युलर गोष्टी तुम्हाला जर माहीत नसल्या तर इथं खूप प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला जॉब मिळायला कधी कधी उशीर होतो. तर आपण जेवढं ऍक्टिव्ह याच्यामध्ये राहणार आहे तेवढा आपल्याला लवकर इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन होईल आणि आपल्याला लवकर जॉब वॅकन्सी मध्ये आपण सिलेक्ट होणार आहोत. तर हे झालं. आता हे मी सांगितलं की ज्यांना कॉलेजला कंपन्या येत नाही त्यांच्यासाठी, बरोबर. काही पुण्यामधल्या ज्या चांगल्या कंपन्या कॉलेजेस आहेत तर तिथं डायरेक्ट कॅम्पस होतात, किंवा इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा चांगले असतील तर डायरेक्ट कॅम्पस होतात. आणि कॅम्पसमध्ये पण ह्याच गोष्टी होतात की रिझ्यूम द्यायला लागतो, मग इंटरव्ह्यू होतो, रिझ्यूम शॉर्टलिस्ट होतो आणि
त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होऊन नंतर मग ते मुलं सिलेक्ट होतात आणि ते तिथं इंटर्नशिप करतात. पण बऱ्याचशा कॉलेजला जर तुम्ही नगर सारख्या ठिकाणी किंवा नॉन पुणे सारख्या ठिकाणी जर शिकत असताल तर तिथं कॅम्पस नसतो आणि मुलांना ज्याचं त्याचं जॉब बघायला लागतो. तर त्या ठिकाणी या गोष्टी खूप कामं येणार आहेत. तर हे सगळं लक्षात ठेवायचं. एक रिझ्यूमचं एक्झाम्पल पण मी दाखवलं की रिझ्यूम कसा असावा. खूप मोठा रिझ्यूम करायचं नाहीये, 2 पानांचाच रिझ्यूम करा आणि ज्या ज्या गोष्टी खरंच आहेत त्याच त्याच्यात टाकायच्या. म्हणजे ज्या नसतील, तुम्ही जर एखाद्याचा प्रोजेक्ट केलेलाच नाहीये, बरोबर, फॉर एक्झाम्पल, आणि तो प्रोजेक्ट जर तुम्ही रिझ्यूम मध्ये टाकला तर तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. त्याच्यामुळे जे जे तुम्ही खरंच केलंय आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रो आहात त्याच गोष्टी त्याच्यामध्ये टाकाय. तुम्हाला जर खरंच लिनक्स कमांड येत आहे, खरंच ऑपरेटिंग सिस्टीम येते, खरंच एखादं एडिटर यूज करता येतंय, खरंच उप्स कन्सेप्ट येत आहेत, तर त्याच गोष्टी रिझ्यूम मध्ये टाकायच्यात. नसेल तर टाकू नका. ओके. तर तसं रिझ्यूम प्रिपेअर करा. ह्या गोष्टी अप्लाय करा सगळ्या साइट्स वरती, जेणेकरून जॉब सिकर्स तुमची प्रोफाईल बघतील आणि तुम्हाला अप्रोच करतील. नंबर वगैरे बरोबर टाका तिथं आणि ईमेल ऍड्रेस हा खूप जास्त यूज होतो. त्याच्यानंतर आता मेन गोष्टीकडे आपण येऊ. मी हे तर दाखवलं तुम्हाला की रिझ्यूम कसा असावा. त्याच्यानंतर तुम्ही स्टडी करताना कुठली गोष्ट स्टडी केली पाहिजे. ओके. इंटरव्ह्यू मध्ये आणि तुम्ही जे आता शिकताय युनिव्हर्सिटी सिलेबस मध्ये हा खूप मोठा डिफरन्स असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सिटीच्या सिलेबस मध्ये आपण जावा 6 शिकतोय आणि इंटरव्ह्यू मध्ये आता जर करंट इंटरव्ह्यू बघितली जावा लँग्वेज साठी तर जावा 8 किंवा जावा 11 चे नवीन कन्सेप्ट विचारले जातात जे स्टुडंटला माहित नसतात. तर इथं तुमचं स्टडीचं प्रिपरेशन तसं पाहिजे की तुम्हाला थोडं लेटेस्ट टेक्नॉलॉजी, लेटेस्ट रिलीजेस या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ओके. तर याच्यामध्ये मी तोच पार्ट कव्हर केला की स्टडीमध्ये तुम्ही कसं प्रिपेअर करणार. तर इथं प्रॉब्लेम सॉल्विंग पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला की एखादी स्ट्रिंग आहे आणि त्याच्यामधले नंबर ऑफ कॅरेक्टर मला लिस्ट करून दे. तर हा जो प्रॉब्लेम सॉल्विंग आहे याच्यामध्ये बेसिक म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी प्रॉब्लेम समजला पाहिजे. विदाउट अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम यू कॅन नॉट सॉल्व्ह एनी सोल्युशन. ओके. तर इथं तुम्हाला प्रॉब्लेमच नाही समजला किंवा त्याच्यावरती तुम्हाला थिंकिंग करता नाही आलं आणि अल्गोरिदम नाही इम्प्लिमेंट करता आला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इंटरव्ह्यू प्रिपरेशन करताना खूप महत्वाच्या असतात. तर हे नीट अंडरस्टँड करून घ्या की प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये तुम्ही तुम्ही कसं अप्रोच करता एखादा प्रॉब्लेम तुम्हाला अंडरस्टँड एखादा प्रॉब्लेम दिल्यानंतर. तर प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. त्याच्यासाठी आपले जे सेशन झालेत आधीचे की प्रॉब्लेम्स ऑन नंबर, प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग, प्रॉब्लेम्स ऑन लिंक लिस्ट, ह्या पूर्ण व्हिडिओज नीट बघा आणि तसं प्रिपेअर करायचं. तर प्रॉब्लेम सॉल्विंगचा पार्ट लक्षात आलाय की इथं काय करायचंय की कुठला पण प्रॉब्लेम तुम्हाला दिला तर त्याच्यावरती थिंकिंग करून अल्गोरिदम तुम्हाला इम्प्लिमेंट करता आला पाहिजे आणि प्रॉब्लेम समजला तरच तुम्ही त्याचा आन्सर सॉल्व्ह करू शकता. ओके. तर हे झालं प्रॉब्लेम सॉल्विंग. त्याच्यानंतर प्रोग्रामिंगचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. याच्यामध्ये सी लँग्वेज, C++, जावा, PHP, पायथॉन ह्या पॉप्युलर लँग्वेज आहेत आणि बरेचसे इंटरव्ह्यू ह्या लँग्वेजच्या बाहेर होत नाही. मोस्टली C आणि C++ आणि जावा या 3 लँग्वेजच्या बाहेर कधीच इंटरव्ह्यू करंट स्टेटमध्ये तर. ओके. तर प्रोग्रामिंगचं नॉलेज त्या केसेसमध्ये तुम्हाला असायला हवं. तर याच्यामध्ये सी लँग्वेज ही खूप बेसिक आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये जवळपास इनिशियल फ्रेशर लेवलला जर तुम्ही जात असाल तर तो भले त्यांच्या कंपनीमध्ये दुसऱ्या लँग्वेजवर काम असू द्या पण तो क्वेश्चन करताना सी लँग्वेजचाच करतो. त्याच्यामुळे सी लँग्वेज आपली किती परफेक्ट असणं हे याच्यावरून दिसतं की सी लँग्वेज जर आपल्याला नीट येत नसेल तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट मेक शुअर करायची की प्रोग्रामिंग नॉलेज मध्ये सुद्धा सी लँग्वेज वरती कसा भर द्यायचा, सी आणि डेटा स्ट्रक्चर. ओके. बाकीचं जावा, C++ हे पण मस्ट आहे, पायथॉन पण तिथं थोडंफार चालू शकतं. पण एक प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा जे सगळे तुमचे ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स वगैरे येणार आहेत इंटरव्ह्यूला तर तिथं तुम्हाला मोस्टली सी लँग्वेजचे क्वेश्चन्स असतात. फॉर लूपचे एखादा आउटपुट प्रिंट करायला सांगणार
किंवा नंबर रिव्हर्स करण्याचं आउटपुट तुम्हाला तिथं प्रिंट करायला सांगणार. ओके, तर तिथं तुम्हाला थोड्या मल्टिपल लँग्वेजेस माहित पाहिजे, एकच लँग्वेज माहित असून उपयोग नाही. तर इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी रिक्वायरमेंट त्यांच्या तिथं जावाची असते किंवा C++ची असते किंवा PHPची असते, कारण असं होत नाही की सी लँग्वेज साठी सगळ्या कंपनीमध्ये जागा असतात वॅकन्सी, असं कधीच होत नाही. त्याच्यामुळं जितकं जास्तीत जास्त तुम्हाला लँग्वेजेस माहित आहे ते बेनिफिशियल पडतं. ओके, इंटरव्ह्यू देताना तर जास्तीत जास्त नॉलेज इथं माहित असायला हवं. इथं तुम्हाला जर मध्ये क्वेश्चन असाल ना तर विचारत चालत जसं जसं आपण पुढे जातोय. तर आतापर्यंत आपण काय बघितलंय की प्रिपरेशन करताना इंटरव्ह्यूच्या कुठल्या कुठल्या गोष्टी माहित पाहिजे, सिलेबस मध्ये आपण कुठले कोर्स करतो, कंपनीमध्ये गेल्यानंतर सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर होणार आहेत प्रायमरी लेवलला, त्याच्यासाठीच ते प्रिपेअर करतात. आणि 6 महिन्याचा कोर्स असतो मास्टर डिग्रीला MCS किंवा MCA ला, ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो, जिथं आपल्याला सुद्धा इंटरव्ह्यू प्रिपेअर करूनच कंपनीमध्ये जायला लागतं. आणि बेस्ड ऑन परफॉर्मन्स तुम्हाला ती कंपनी ठरवते की दे शुड कंटिन्यू विथ यू ऑर नॉट. म्हणजे कधी कधी असं पण होतं की इंटर्नशिप मध्ये आपला परफॉर्मन्स चांगला नसेल तर आपण तिथून रिजेक्ट पण होतो, ते कंटिन्यू करत नाही. परफॉर्मन्स चांगला असेल तर ती कंपनी तुम्हाला नंतर प्रोफाईल देते सॉफ्टवेअर इंजिनियरच्या, नंतर तुम्ही परमनंट होतात. ओके, तर अशा काही गोष्टी असतात. तर त्याच्यानंतर आपण पाहिलं की रिझ्यूम क्रिएशन कसं करायचंय. त्याच्यामध्ये एक सॅम्पल रिझ्यूम तुम्हाला मी दाखवला की रिझ्यूम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर हा जो रिझ्यूम आहे हा सगळ्या प्रोफाईलवर अपलोड करायचा आहे, शाईन, जॉब पोर्टल्स, लिंक्डइन, ग्लासडोअर. त्यानंतर सिनियर मेंबर्सला सुद्धा अप्रोच करायचे की त्यांच्या कंपनीमध्ये जर काही वॅकन्सी असतील तर तिथं तुमचा रिझ्यूम तो प्रेफर करू शकतात. त्याच्यानंतर कंपनी पोर्टल्स सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल दाखवलं TCS वगैरेचं, की तुम्ही असं सर्च करून डायरेक्ट बघू शकता की त्यांच्यामध्ये काही ओपनिंग्स आहेत का, आणि त्या लिंकला अप्रोच केलं की तुम्हाला तिथं त्यांच्या जॉब ओपनिंग्स डिटेल्स दिसतील. ओके, तर इथं तुम्हाला मग असं अप्लाय वगैरे करता येतं. त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर रिझ्यूम वगैरे तिथं टाकायला लागतं. ओके, तर ह्या सगळ्या डिटेल्स असतात की तुम्ही जॉबच्या डिटेल्स कशा बघणार आणि रिझ्यूम कसं अपलोड करणार आहात. त्याच्यानंतर स्टडीमध्ये प्रिपरेशन काय काय करायचं, त्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स तुमच्याकडे असायला पाहिजे. कुठला पण प्रॉब्लेम दिल्यानंतर, टेक्निकल प्रॉब्लेम दिल्यानंतर त्याच्यावरती थिंकिंग करून किती लवकरात लवकर तुम्ही अल्गोरिदम इम्प्लिमेंट करून त्याचं सोल्युशन सापडू शकता. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इंटरव्ह्यू मध्ये चेक केलं जातं. प्रोग्रामिंग नॉलेज मल्टिपल लँग्वेजेस मध्ये असणं गरजेचं आहे. फक्त एखादीच लँग्वेज येते असं शक्यतो एकाच लँग्वेजवर कमीत कमी फोकस करा जास्तीत जास्त. कारण आत्ताच जर तुम्ही पाहिलं ना करंट IT चं मार्केट, याच्यामध्ये पॅकेजेस वगैरे खूप आहेत, म्हणजे खूप हायर पॅकेजेस वगैरे दिले जातात. पण हे कुणाला, ज्याला जास्तीत जास्त लँग्वेजेस वगैरे माहित आहेत त्याला. कारण कंपनीमध्ये असं कधीच होत नाही की एखादी पर्टिक्युलर लँग्वेज खूप लॉंग टाइम चालणार आहे, कारण टेक्नॉलॉजी रोज बदलत असते आणि नवीन नवीन गोष्टी याच्यामध्ये येत राहतात. तर हे आपण आधी पण पाहिलंय की लँग्वेजेस कशा कशा आल्यात. पहिली लँग्वेज 1972 ला आली सी लँग्वेज, त्याच्यानंतर C++ कधी आलं 1985 ला, त्याच्यानंतर जावा कसं आलं, त्यानंतर अँड्रॉइड आले 2008 ला. तर अशा खूप सगळ्या लँग्वेजेस टेक्नॉलॉजीज बदलत असतात. तर जितकं रिसेंट लेटेस्ट टेक्नॉलॉजी रिलेटेड तुम्हाला माहित असेल लँग्वेजेस वगैरे, तेवढं प्रेफरेबल असतं. पण मोस्टली इंटरव्ह्यूज हे सी लँग्वेजच्या प्रोग्रामिंग नुसार होतात. त्याच्यामुळे सी लँग्वेज हे तुमचं जास्त डीप मध्ये असलं पाहिजे. बाकीचे लँग्वेज थोडं थोडं असेल तरी चालेल, पण सी लँग्वेज ही खूप मस्ट आहे, ती आलीच पाहिजे. ओके, कारण त्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर पण असतं आणि सी लँग्वेज. तर लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स, प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायलाच हव्यात. त्याच्यानंतर लॉजिक बिल्डिंग मध्ये पण आपण बघितले ते एक्झाम्पल्स की प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स वगैरे आपण कसे सॉल्व्ह केले होते. एखादा नंबर दिला तर त्याच्यामधला नंबर्सचा काउंट शोधायचा, किंवा त्या नंबरला रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचं, किंवा नंबर्स मधले परत कुठले इव्हन किंवा ऑड डिजिट नंबर्स आहेत असे फाइंड आउट करायचे. तर असे लॉजिक बिल्डिंगचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपले भरपूर झाले. तर तुम्हाला कुठं फॉर लूप यूज करायचं आहे, कुठं व्हाईल लूप यूज करायचं आहे, कुठं ब्रेक
ऍड करायचंय, कुठं कंटिन्यू ऍड करायचं, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये समजलं पाहिजे. आणि ऑप्टिमाइज सोल्युशन्स तिथं ट्राय आउट करायचं असतं इंटरव्ह्यू मध्ये किंवा ऍप्टिट्यूड एक्झाम्स मध्ये सुद्धा. तर किती कमीत कमी लूप इटरेशन यूज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्याला जास्त इम्पॉर्टन्स असतो. तर लॉजिक बिल्डिंग महत्वाचं असतं खूप इंटरव्ह्यूज किंवा स्टडी प्रिपरेशन करताना. त्याच्यानंतर उप्स कन्सेप्ट, हा प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन येतोच की व्हॉट आर द उप्स कन्सेप्ट. मग याच्यामध्ये जे आपण शिकलोय क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, हे सगळे उप्स कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे असतात. ओके, आणि त्याच्यामध्ये मग डिटेलमध्ये जाऊ शकता तुम्ही. तर तिथं चांगलं प्रिपेअर करा. उप्स हा विचारलं जातं म्हणजे जातच. व्हॉट आर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. त्याच्यानंतर थोड्याफार लिनक्स कमांड तुम्हाला माहित पाहिजे, बेसिक PWD, LAS, एखादी प्रोसेस चालू कशी करायची किंवा एखादी प्रोसेस किल कशी करायची. तर किल -9 ह्या सगळ्या कमांड सुद्धा आपण लास्ट बॅच मध्ये घेतलेल्या आहेत. एक दोन सेशन लिनक्स वरती सुद्धा आपले झालेले आहेत. तर लिनक्स प्लॅटफॉर्म जो असतो तर डेव्हलपमेंटसाठी जास्त करून कंपन्यांमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमच यूज केली जाते. आणि तर तिथं जर तुम्हाला लिनक्सच्या बेसिक कमांड जरी माहित असाल तर ते तुम्हाला बेनिफिशियल पडतं. जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं की तुम्हाला कुठल्या लिनक्स कमांड्स माहित आहेत, तुम्ही खरंच त्या लिनक्स कमांड यूज केल्यात का, जर तिथं तुम्ही डायरेक्ट सांगितलं की नो आय डोंट अवेअर अबाउट लिनक्स कमांड, तर तिथं तुमचं इम्प्रेशन कमी व्हायची शक्यता असते. तर इथं बेसिक तरी थोडासा लिनक्स कमांडचा स्टडी करून ठेवा. नो शक्यतो म्हणायचं नाहीये, म्हणजे आय विल ट्राय म्हणायचं किंवा आय कॅन लर्न म्हणायचं. तर त्यांनी तुमची कॉन्फिडन्स लेवल थोडीफार त्याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर मायस्क्यूएलचे बेसिक क्वेरीज माहित पाहिजे. सिलेक्ट क्वेरी किंवा मायस्क्यूएलला कनेक्ट कसं करायचं, डेटाबेस यूज कसा करायचा, टेबल कसा क्रिएट करायचा, सिलेक्ट मध्ये व्हेअर क्लॉज कसा यूज करायचा, त्याच्यानंतर ग्रुप बाय ची क्वेरी कशी एक्झिक्यूट करायची, ग्रुप बाय हॅव्हिंग क्लॉज, त्याच्यानंतर ऑर्डरिंग, डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर, नॉर्मलायझेशन, जॉईन, इनर जॉईन, आउटर जॉईन, ह्या सगळ्या बेसिक प्रिपरेशन तुमचं क्लिअर पाहिजे. आता आणि बऱ्याचदा कसं होतं की आपण म्हणजे आधी हा जो पार्ट आहे याच्यावरती तुमची एखादी नोटबुक वगैरे तयार करणे, याच्यामध्ये हे तयार करा की तुम्ही कुठं आहात सध्या आणि तुम्हाला किती लर्न करायची गरज आहे. ओके, उप्स कन्सेप्ट मध्ये कुठं शिकायचं, कुठला एखादा पॉइंट आपल्याला माहित नाही तर तिथं आपण कसं प्रिपेअर करू शकतो. MySQL मधलं कुठली पर्टिक्युलर क्वेरी आपल्याला माहित नाही, बेसिक तरी माहित पाहिजे कमीत कमी. ओके, कारण असं जर म्हटलं ना तुम्ही, तुम्हाला एखाद्याने विचारलं ग्रुप बाय कसं काम करतं किंवा एखादा एक्झाम्पल सॉर्ट आउट करून दाखव एखाद्या टेबलवरती क्वेरी मारून, तर तिथं तुम्हाला नॉर्मल सिंटॅक्स किंवा काहीतरी तिथं लिहिता आलं पाहिजे. ओके, परफेक्शन असेल तर चांगलंच आहे, पण अजिबात नाही म्हटलं ना तर तिथं तुमचं कॉन्फिडन्स किंवा इम्प्रेशन कमी पडणार आहे इंटरव्ह्यू मध्ये, आणि तो निगेटिव्ह पॉइंट होतो. कारण इंटरव्ह्यू जो असतो तो 1 तासाचाच इंटरव्ह्यू असतो, जास्तीत जास्त 1.5 तासाचा. ओके, आणि त्या 1.5 तासामध्येच तुम्हाला पूर्ण हे प्रिपरेशन बाहेर काढायचं असतं, बोलायचं असतं. याच्यामध्ये तुम्ही किती चांगल्यात चांगले आन्सर देऊ शकता याच्यावरती तुमचं भवितव्य ठरलेलं असतं सिलेक्ट होण्याचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मेक शुअर करायच्यात की ते आपल्याला येतात. डेटा स्ट्रक्चर्स बेसिक माहित पाहिजे की लिंक लिस्टचे प्रोग्राम्स, लिंक लिस्ट क्रिएट करणं, नोड ऍड करणं, नोड डिलीट करणं, डायनेमिक मेमरी अलोकेशन्स कसं वर्क होतंय ते एक्सप्लेन करून सांगणं. कारण तिथं तुम्हाला त्याच्यात डेटा स्ट्रक्चर मधले हे क्वेश्चन हमखास पडतात की एखादी लिंक लिस्ट आहे तर तिथं स्पेसिफिक पोझिशनला तुम्ही लिंक लिस्टचा नोड ऍड कसं करणार किंवा लिंक लिस्ट रिव्हर्स करू शकता का, स्टॅकचा प्रोग्राम लिहू शकता का, पुश पॉप हे कसं वर्क होतं. तर फक्त थेरोटिकल सांगून उपयोग नाहीये, प्रोग्रामिंग नुसार जर तुम्ही सांगितलं तर इंटरव्ह्यूला लगेच, इंटरव्ह्यूवर जो असतो त्याला लगेच क्लिक होतं की याला प्रोग्रामिंग जमतंय आणि हा कोडिंग करू शकतो. तर तिथं तुम्हाला डेव्हलपर व्हायचे जास्त चान्सेस वाढतात. ओके, कंपनीमध्ये मल्टिपल पोझिशन असतात, सॉफ्टवेअर इंजिनियर, टेस्टर, ओके, त्याच्यानंतर सपोर्ट इंजिनियर, आणि चांगल्या प्रोफाईलनुसार सगळे पॅकेज असतं. म्हणजे तुम्ही जर हायर पॅकेज तुम्हाला पाहिजे तर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे डेव्हलपरसाठी ट्राय करा, त्याच्यापेक्षा कमी टेन्शन किंवा कमी पेमेंट पाहिजे तर टेस्टिंगसाठी ट्राय करा,
त्याच्यापेक्षा पण अजून कमी एक्सपेक्टेशन असतील तुमचे तर सपोर्ट इंजिनियर साठी तुम्ही प्रोफाईल चालू करू शकता. तर हे जे आता आपण बघतोय हे सगळं बघतोय ते पहिल्या प्रोफाईल साठी, सॉफ्टवेअर इंजिनियर ऍज अ डेव्हलपर. डेटा स्ट्रक्चरचं झालं. आता प्रोजेक्ट हे आपण इंटरव्ह्यू याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये विचारलं जातं की तुम्ही कुठले प्रोजेक्ट केलेत कॉलेज लेवलला. तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. मग ते विचारतात की कुठला प्रोजेक्ट केलाय, तोच का केला आणि कुठली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केली, टेक्निकली तुम्ही कुठला प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलाय, ओके, आणि तोच टॉपिक का चूज केला. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स प्रोजेक्टमध्ये येतात की कुठली टेक्नॉलॉजी यूज केली. आणि त्याच्यामध्ये पण मग ते थोडं इंटरनली विचारू शकता की हा पर्टिक्युलर फ्लो जो होता तुमच्या प्रोजेक्टमध्ये तर याच्यामध्ये तुम्ही कसं कोडिंग केलंय, ओके, की किती टीम साईज होती तुमची, 2-3 जणांची टीम होती का, मग तुमचं कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे त्याच्यात, तुम्ही डॉक्युमेंटेशन केलंय फक्त की तुम्ही कोडिंग पण केलंय की तुम्ही सेटअप केलाय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं विचारल्या जातात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती आयडी, सॉफ्टवेअर्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम. आयडी म्हणजे कुठले आयडीज तुम्हाला माहित आहेत, याच्यामध्ये विज्युअल स्टुडिओ, त्याच्यानंतर भरपूर टूल सेट तुम्ही इथं सांगू शकता. विज्युअल स्टुडिओ एक टूल आपण आता लास्ट बॅच मध्ये पाहिलं. दुसरं टर्बोसी आहे, मिन आहे, त्याच्यानंतर स्प्रिंग टूल आहे, STS आहे. असे आयडी म्हणजे कोडिंग तुम्ही कुठल्या कुठल्या याच्यामध्ये केलंय हे तुम्ही इथं सांगू शकता. सबलाईम पण आहे एक आयडी, इंटेलिजे आहे जावाचं. तर हे नावं तुम्हाला तिथं आले पाहिजेत लगेच. तिथं ते क्वेश्चन विचारतील की कुठल्या आयडी मध्ये तुम्ही प्रोग्राम केलाय. तर असं म्हणायचं नाही कधी की मी नोटपॅड मध्ये प्रोग्राम केलाय. नोटपॅड मध्ये होतो प्रोग्राम, पण तिथं लगेच कळतं की तुम्ही आयडी कुठलंच यूज केलं नाही. म्हणजेच तुम्हाला कंपायलर डिबगर कसं वर्क होतं हे माहित नसतं. नोटपॅड मध्ये पण प्रोग्राम सेव्ह का केला जातो, पण इंटरव्ह्यू देताना ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर आपण असणं गरजेचं असतं की आयडी आपल्याला माहिती आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्रोग्राम केलाय. डिबगिंग स्किल्स किंवा आयडी लवकर यूज करता येतो, डिबगर लावता येतो, कंपायलर चेक करता येतो. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर्स मध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर्स यूज केले, फॉर एक्झाम्पल सीचा कंपायलर मध्ये GCC सांगू शकता, G++ सांगू शकता. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर्स मध्ये जे टूल सेट असतात वेगवेगळे तुम्ही ट्राय आउट केलेले, फॉर एक्झाम्पल MySQL इथं सांगू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं कव्हर करू शकता आणि स्टडी त्याच्यानुसार करायचं. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये विंडोज आणि लिनक्स हे 2 ऑपरेटिंग सिस्टीम सांगू शकता. लिनक्स मध्ये पण मल्टिपल डिस्ट्रोज वगैरे असतात की उबंटू तुम्ही यूज केली की सेंटॉस यूज केली. हा सगळा तुमचा स्टडीचा पोर्शन आहे की कुठला कुठला स्टडी तुम्हाला इंटरव्ह्यू साठी करायचा. आणि ह्या सगळ्या डिटेल्स आपण रिझ्यूम मध्ये टाकलेल्या असतात. म्हणजे हा जो रिझ्यूम मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवला तर स्किल सेट मध्ये त्या सगळ्या गोष्टी टाकल्या, कुठल्या लँग्वेज येतात, कुठले टूल्स येतात, कुठल्या टेक्नॉलॉजीज माहिती आहेत, अचिव्हमेंट्स कुठली आहे किंवा पर्सनल डिटेल्स कुठल्या आहेत, हॉबीज कुठल्या आहेत, त्याच्यानंतर प्रोजेक्ट कुठले केलेत, त्याच्यानंतर तुमचे हायलाइट्स म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रो आहात त्या गोष्टी तुम्ही टाकू शकता, करिअर डिटेल्स टाकू शकता. आणि हा रिझ्यूम बघूनच तुम्हाला इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारणार असतो. तर जसा तुम्ही स्टडी केलाय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्या. तुम्हाला प्रोजेक्ट टाकायचंय, तुम्हाला कुठले लँग्वेजेस तुम्ही शिकलाय ते टाकायचंय, तुम्ही उप्स कन्सेप्ट तुम्हाला येतंय का नाही ते टाकायचंय, लिनक्स डिटेल्स येत असतील तर ते टाका. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर्स मध्ये काय काय येते ते पण टाका. पूर्ण डिटेल मध्ये टाकायची गरज नसते याच्यामध्ये रिझ्यूम मध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टींपैकीच तुमचा रिझ्यूम असला पाहिजे. ओके, हे झालं प्रिपरेशन साठी. आता याच्यातलं जे प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनल्स मध्ये जर बघितलं तर खूप सगळे व्हिडिओज आपण ऑलरेडी टाकलेले आहेत की फ्रॉम द स्क्रॅच, म्हणजे ज्याला काहीच माहित नाही तिथून हे सेशन 1 चालू झालेलं आहे बिफोर 4 months अगो. तर इथं जर तुम्ही बघितलं की सी लँग्वेजचं पहिलं सेशन आणि आपण कसं सी लँग्वेज शिकलोय, तर सी लँग्वेज जवळपास 40 ते 50 सेशन्स इथं तुम्हाला सापडतील. ओके, त्यानंतर डेटा स्ट्रक्चर्सचे पण काही सेशन आहेत, C++चे पण काही सेशन, आणि गोईंग फॉरवर्ड पण भरपूर सेशन इथं असतील. तर तुम्ही तसं इंटरव्ह्यू ज्यावेळेस प्रिपेअर करतात तर तुम्हाला जर कुठलं पण सेशन इथं बघायचं असेल तर युट्यूबला ते इझिली अवेलेबल आहे.
ओके. आणि याच्यामध्ये पण प्रॉब्लेम सॉल्विंग, लॉजिक बिल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकलोय. ऑपरेटर्स कसं वर्क होतं, डिबगर कसं वर्क होतं, ह्या सगळ्या गोष्टी नेटिव्ह लँग्वेजेस मध्ये तुम्हाला इथं अवेलेबल होतील. आणि लूप लूप वगैरे कसा यूज होतो, तर तिथून तुम्ही प्रिपरेशन करताना त्या गोष्टी प्रेफर करू शकता. ओके. आणि हेच आपण तिथं सगळ्या सेशन मध्ये कव्हर केलंय. म्हणजे इंटरव्ह्यूला काय स्टडी पाहिजे ना, तोच आपण तिथं घेतला. आपण हे नाही पाहिलं की युनिव्हर्सिटीमध्ये काय सिलेबस असतो. ओके. तर तसं तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करा. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असते की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीला शॉर्टलिस्ट होतात किंवा तुमचा रिझ्युमे स्कॅन होतो म्हणजेच काय की ते सांगतात की आम्हाला जी प्रोफाईल पाहिजे तसा तुमचा रिझ्युमे आहे, तुमच्याकडे ते स्किल्स आहेत, मग तुम्ही एक्झाम देऊ शकता. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही एकटेच असतात का इंटरव्ह्यूला? नाही, इंटरव्ह्यूला थाउजंड्स ऑफ मुलं असतात किंवा 2000 ऑफ मुलं असतात. आणि पोझिशन जरी अशा 4, 5, 10 पोझिशन असतील तरी हजारो मुले येतात इंटरव्ह्यू. ओके. त्याच्यातून मग ते शॉर्टलिस्ट होतात, मल्टिपल राऊंड होतात. आणि त्याच्यातून जे फायनल राऊंड पर्यंत गेलेत आणि सिलेक्ट झालेत त्यांच्या स्किल सेटनुसार ते लोक इथं शॉर्टलिस्ट होणार असतात. मग इथं प्रोसेस कशी असते इंटरव्ह्यूची, तर बरेचशी नॉर्मल प्रोसेस तर हीच आहे की ऍप्टिट्यूड एक्झाम होते. ऍप्टिट्यूड एक्झाम ही रिटर्न असते. ओके. याच्यामध्ये 25 क्वेश्चन असतात किंवा 20 क्वेश्चन असतात. आणि त्याच्यामध्ये मग मार्किंग असतं की किती क्वेश्चन्स तुम्ही बरोबर सॉल्व्ह केलेत त्याच्यानुसार ते तुम्हाला इंटरव्ह्यूला पुढं प्रोसेस करतात. जर इथं तुम्ही फॉर एक्झाम्पल 100 किंवा 1000 मुलांनी ऍप्टिट्यूड एक्झाम दिले तर 10% लोकच पुढं ते इंटरव्ह्यूला पाठवतात. म्हणजे 1000 मधून 900 मुलं इथं लगेच एक्सक्लूड होतात त्या लिस्टमधून आणि 100 मुलंच इंटरव्ह्यूला जातात. कारण प्रत्येक जणाचा इंटरव्ह्यू ते घेऊ शकत नाहीत. ओके. तर त्याच्यामुळे ही प्रोसेस तशी त्यांनी केलेली असते की ऍप्टिट्यूड एक्झाम होईल, त्याच्यानंतर जे शॉर्टलिस्ट झालेत त्यांची इंटरव्ह्यू एक्झाम होईल. आणि इंटरव्ह्यू मध्ये मग कम्युनिकेशन महत्वाचा पार्ट असतो इथं की इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यू असतो किंवा टेलिफोनिक इंटरव्ह्यू असतो, जिथं तुम्हाला इंटरव्ह्यूअर विचाराल की क्वेश्चन्स विचारणार तो तुम्हाला की क्वेश्चन्स कशावर विचारणार की तुमचा रिझ्यूम कसा आहे त्याच्यावर. मग तो विचारणार की तुम्हाला कुठले प्रोजेक्ट तुम्ही केले, त्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज तुम्ही वापरल्यात. त्याच्यानंतर तो तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट पण देऊ शकतो की दिस इज द स्ट्रिंग अँड राईट अ प्रोग्राम टू रिव्हर्स दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग किंवा राईट अ प्रोग्राम टू काउंट द नंबर्स ऑफ कॅरेक्टर इन दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग किंवा ऍड नोड ऑन पर्टिक्युलर पोझिशन इन लिंक लिस्ट. तर त्याचं फंक्शन असे तो इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन्स विचारतो. तर इथं तुमचं 2 प्रकारचे इंटरव्ह्यू होतात, टेक्निकल 1 त्याच्यानंतर टेक्निकल 2. तर 2 इंटरव्ह्यू होतात ऍप्टिट्यूड टेस्ट झाल्यानंतर. आणि याच्यामधून पण जर तुम्ही शॉर्टलिस्ट झालात तर तुमचा HR राऊंड होणार असतो. HR राऊंड हा नॉर्मल असतो, याच्यामध्ये काही जास्त विचारलं जात नाही. इथून कोणी शक्यतो रिजेक्ट पण होत नाही. जर तुमचा HR झाला म्हणजे तुम्ही जवळपास 99% सिलेक्ट झालात कंपनीमध्ये. तर मोस्ट ज्या गोष्टी असतात तर त्या ह्या इंटरव्ह्यू हा पार्ट असतो. आणि ज्याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं प्रिपेअर केलेलं असेल इंटरव्ह्यूसाठी, या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील ज्या आपण इथे स्टडी पोर्शन मध्ये लिहिल्यात, प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रोग्राम्स नॉलेज, लॉजिक बिल्डिंग, UPS कन्सेप्ट, लिनक्स कमांड्स, MySQL क्वेरीज, डेटा स्ट्रक्चर्स, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स ऑन लिंक लिस्ट, स्टॅक क्यू. त्याच्यानंतर either 1 or 2 project details which you have done in your entire career. नंतर IDE डिटेल्स, कुठले कुठले सॉफ्टवेअर यूज केलेत, कुठले ऑपरेटिंग सिस्टम यूज केल्यात. तर हा पार्ट इथं कव्हर होतो आणि ह्या 1 ते 2 तासांमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये फेस करायचं असतं. ओके. तर तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते फक्त 1 ते 2 तासच बोलायचं आणि त्याच्यावरच इंटरव्ह्यूवर सांगतो की तुम्ही कॅपेबल आहात का नाही त्या पर्टिक्युलर जॉब प्रोफाईलसाठी. तर अशी इंटरव्ह्यू प्रोसेस असती. आणि याच्यासाठी आपल्याला असं प्रिपेअर करायचंय की रिझ्यूम बनवायचा आहे, त्याच्यानंतर इकडे अप्लाय करायचंय, त्याच्यानंतर स्टडी करताना सुद्धा या गोष्टी तुमच्या आतापासूनच फोकस असला पाहिजे. जरी तुम्ही 1 वर्षाने इंटरव्ह्यू देणार आहे किंवा 2 वर्षांनी इंटरव्ह्यू देणार आहे किंवा 3 वर्षांनी इंटरव्ह्यू देणार, तरी पण तुमचा जो फोकस पॉईंट आहे तो आतापासूनच इथं प्रिपेअर झाला पाहिजे. हे मी का सांगतोय की आम्ही उशिरा सुरुवात केली होती. म्हणजे आम्ही काय केलं की डायरेक्ट ज्यावेळेस इंटर्नशिप सुरू होते का, म्हणजे MCS झाल्यानंतर 1.5 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर जे इंटरव्ह्यू
ची सुरुवात होती तिथं गेल्यानंतर आम्ही सुरुवात केली होती. त्याच्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला किंवा त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम पण झाला. पण तोच एक्सपिरियन्स मी इथं शेअर करतोय की कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी माहीत पाहिजेत आणि कुठल्या गोष्टीवरती आपण सुरुवातीपासूनच फोकस केला पाहिजे. तर हे सगळं आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन, म्हणजे जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रो नसताल, म्हणजे तुम्हाला इंग्लिश नाही येते, तर हे मॅटर करत नाही. मी स्वतः इंग्लिश मध्ये काही इंटरव्ह्यू, म्हणजे जसं जसं तुम्हाला कम्युनिकेशन येते, थोडं तोडकं मोडकं इंग्लिश असेल तरी चालतं, मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करा, हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न करा. कम्युनिकेशन म्हणजे हे नाही की तुम्हाला फक्त एखादीच लँग्वेज मध्ये बोलता येते. ओके, तुम्ही तो प्रॉब्लेम जर तुम्हाला टेक्निकली माहिती, तर तुम्ही मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करा. तिथं त्या इंटरव्ह्यूअरला सांगा की कॅन आय स्पीक इन मराठी, कॅन आय गिव्ह माय आन्सर इन माय लोकल लँग्वेज, असं त्याला सांगा. आणि तर जर तो म्हटला की येस, मग तुम्ही डायरेक्ट सुरू व्हायचं की ही लिंक लिस्ट अशी आहे, इथं मग नोड ऍड करू शकतो, असा कोड ऍड करू शकतो, इथं स्ट्रक्चर डिफाईन करू शकतो, इथं डायनेमिक मेमरी यूज करून नोड क्रिएट करू शकतो, आणि इकडं व्हाईल लूप यूज करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, तर बऱ्याचशा मुलांचं कसं होतं की इंग्लिश येत नाही, मग मी इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणार का नाही. तर हा जो न्यूनगंड आहे हा सगळ्यात आधी बाहेर काढा की इंग्लिश इज नॉट मस्ट, यू शुड हॅव ओनली द कम्युनिकेशन स्किल्स. मग ते कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद, हे कुठलं पण असू द्या, तुम्हाला इंग्लिश असू द्या किंवा मराठी असू द्या किंवा हिंदी असू द्या, तुम्हाला फक्त तुम्हाला जे समजलंय किंवा जे तुम्हाला बोलायचं हे मांडता आलं पाहिजे, मग ती लँग्वेज कुठली पण असू द्या. ओके, तर हे मॅटर करत नाही, इंग्लिशच तुम्हाला येते. म्हणजे कधी कधी ह्या गोष्टी नंतर होतात सुद्धा, ज्यावेळेस तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मध्ये जातात, तुमचे मित्र जसे जसे असतात ते जसं बोलणार तसं तुम्हाला या गोष्टी नंतर होतात. माझ्या बाबतीत पण तसंच झालं. मी मराठीमध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि नंतर नंतर इंग्लिश वगैरे या गोष्टी ऑटोमॅटिक घडत जातात तुम्ही एकदा त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेल्यानंतर. पण बेसिक इंग्लिश पण शिकवून ठेवलं पाहिजे की कारण पहिलाच क्वेश्चन असतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ. मग याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं इंग्लिशमध्ये बोलायला लागतं की तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात, तुमचं बॅकग्राऊंड काय, थोडीशी तयारी त्याची करायची. पण ते जास्त मॅटर करत नाही. टेक्निकल जर तुम्ही स्ट्रॉंग असताल, तुम्हाला टेक्निकली फुल चांगल्या 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 गोष्टी माहीत असतील आणि तुमचा हँड्स ऑन असेल प्रोग्राम वरती, तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही प्लेस होऊ शकता. ओके, तर असं प्रिपेअर करायचंय. आणि आय होप तुम्हाला आयडिया आली असेल आता की इंटरव्ह्यू मध्ये कसं प्रिपेअर करायचंय, कुठल्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, आपण किती पाण्यात आहे किंवा आपल्याला किती अजून नवीन शिकायची गरज आहे. ओके, कारण कधी कधी असं पण असतं की मला डिस्टिंक्शन आहे किंवा मला 80% मार्क मिळाले, तर मग मी इंटरव्ह्यू मध्ये लगेच सिलेक्ट होणार, असं काय नसतं. माझ्या बाबतीत पण तसंच झालं. मी पण एकदम प्रो होतो, चांगले डिस्टिंक्शन वगैरे मार्क होते मला. पण इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस फोकस करायला गेलो किंवा FC कॉलेजला, फर्ग्युसन सारख्या कॉलेजला असून सुद्धा मला थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत होता, कारण मी ह्या गोष्टी टेक केअर केल्या नव्हत्या आधीच, की ह्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या. रिझ्यूम, त्याच्यानंतर अप्लाय करणं, इंटरव्ह्यू फेस करणं. तर बऱ्याचशा कंपनीमधून रिजेक्ट होत जाऊन जाऊन नंतर ह्या गोष्टी तशा झाल्यात. ओके, आणि इंटरव्ह्यू सुद्धा मी सुरुवातीला मराठी हिंदी असं पण दिलेले आहेत, आणि यानंतर गोष्टी होतात. इंग्लिश कम्युनिकेशन इज नॉट प्रॉब्लेम, त्या गोष्टी नंतर सॉल्व्ह होतात. पण टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंग बनण्याचा ट्रायआउट करा. आम्ही सुरुवात जी होती ती MCSच्या 1.5 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे इंटर्नशिपची ज्यावेळेस सुरुवात असते त्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती, कारण त्याच्या आधी आम्हाला त्या लेवलचा गायडन्स नव्हता, कोणी तसं सांगितलं पण नाही. पण तेच, म्हणजे मला तेच हायलाइट करायचं की तुम्ही जर आत्तापासूनच सुरुवात केली तर ह्या गोष्टी खूप सिम्पलर आहेत. याच्यामध्ये सुद्धा कधी कधी बुक्स जे असतात, तर बुक्स मधून खूप चांगली मदत होते. की आपण युनिव्हर्सिटीचे जे बुक्स असतात, व्हिजन पब्लिकेशन किंवा टेकमॅक्स पब्लिकेशन, तर हे बुक्स अजिबात प्रेफर करू नका जर इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करतायत. हे फक्त युनिव्हर्सिटीमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी असतात. ओके,
तर प्रेफर कुठले करायचे? तर सी लँग्वेज साठी अजय मित्तल. अजय मित्तल हा एक रायटर आहे, याचं बुक प्रेफर करा. त्याच्यानंतर नागेश्वर राव, याचं सी आणि डेटा स्ट्रक्चर आणि जावा, या रायटरचं सुद्धा ह्या 3 लँग्वेज मध्ये बुक आहे. त्याच्यानंतर नरसिम्हा कुरुवंची, नरसिम्हा कुरुमांची, आणि हे बुक तुम्हाला इझिली अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल होईल. सी आणि डेटा स्ट्रक्चर. त्याच्यानंतर बाकीचे पण खूप सगळे बुक्स असतात, पण प्रोग्रामिंग साठी एवढे जरी तुम्ही 4-5 बुक्स पाहिले, आणि युनिक्स वगैरे साठी सुमिता दास किंवा मॉरिस डेबाक, हे 2 रायटर आहेत, यांचं पण बुक तुम्ही बघू शकता. बाकीचं भरपूर कंटेंट आपल्याला युट्यूब वगैरे वरती पण असतं, पण बुक्स मधून तुम्ही ज्या गोष्टी शिकणार असतात या वेगळ्याच असतात. तर हे बुक्स ऍटलिस्ट ट्राय करा शिकायचं. त्याच्यानंतर सी मध्ये यशवंतराव कानेटकरांचं लेटेस्ट सी जे बुक आहे ते खूप इम्पॉर्टंट बुक आहे. इनिशियल लेवलला तेवढं तरी आलं पाहिजे, पण लेटेस्ट सी शिकल्यानंतर यशवंतराव कानेटकर, ओके, वाय केली तुम्ही. तर लेटेस्ट सी शिकल्यानंतर जर तुम्ही अजय मित्तल आणि नागेश्वर राव किंवा नरसिम्हा कुरुमांची यांचे जर सी चे बुक्स बघितले, तर तुम्हाला कळेल की लेटेस्ट सी चं जे बुक होतं याच्यात काहीच नाही असं. कारण लेटेस्ट सी हे खूप इझी सी लँग्वेज साठी लिहिलं गेलेलं आहे, पण जे कंपनी लेवलचे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स वगैरे असतात त्याच्यासाठी ह्या तिघांचंच बुक तुम्ही प्रेफर करा. हे म्हणजे खूप म्हणजे बेसिक लेवलचं आहे लेटेस्ट सी. ओके, ते वाचलं, पण आधी सुरुवात करताना लेटेस्ट सी वाचा, नंतर बाकीचे या गोष्टी वाचा. ओके, तर त्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स लेवल तसा बिल्टअप होईल आणि तुम्ही MNC ची कुठली पण कंपनी क्रॅक करू शकता. ओके, तर कुठले पण गायडन्स रिलेटेड तुम्ही मी किंवा राहुल सरांना क्वेश्चन्स विचारू शकता. पण आजचं जे सेशन होतं हे मला तरी वाटतंय की इट्स मोर इम्पॉर्टन्स आणि चांगलं व्हॅल्यू ऍडेड सेशन आहे तुमच्यासाठी, की कसं प्रिपेअर करायचं फॉर द इंटरव्ह्यू. ओके, क्वेश्चन्स आहेत का कोणाला? नाहीतर आज आपण थांबूयात. तर आणखी एक म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन करण्यासाठी ह्या व्हिडिओचा बघाच तुम्ही, आणि दुसऱ्यांना पण प्रेफर करा की ते कसं प्रिपेअर करू शकतील. याच्यामधून फ्री कंटेंट हे अवेलेबल आहे. आणि दुसरं म्हणजे गुगल ग्रुप वरती सुद्धा मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर केल्यात, बरोबर, की जो गुगल ड्राईव्ह आहे त्याच्यावरती आपण प्रोग्रामिंगचे डिटेल्स सुद्धा दिलेले आहेत. स्टडी मटेरियल, जावा प्रोग्राम किंवा सी लँग्वेज प्रोग्राम, रेकॉर्डिंग्स, डेटा स्ट्रक्चरचे प्रोग्राम, तर ते सगळे बघा. ऍक्सेस नसेल तर तुम्ही तिथं विचारू शकता. ओके, तर थांबूयात आज. आय थिंक आय होप दिस सेशन इज हेल्पफुल फॉर यू. काही क्वेश्चन असतील तर विचारा, नाहीतर आज आपण थांबूया. तर रिझ्यूम डिटेल्स वगैरे कसा बिल्डअप करायचा आहे, कुठल्या डिटेल्स ऍड करायच्यात, स्टडीमध्ये कुठल्या कंटेंट आपलं पाहिजे असावं, आणि कुठल्या कुठल्या पाथने स्टडी करायचे, तर याचा पूर्ण डिस्कशन आज आपण केलंय. इंटरव्ह्यू मध्ये कुठल्या गोष्टी असतात. इंटरव्ह्यू हा फक्त 1 ते 1.5 तासाचाच असतो. तसे तुमचे 2 इंटरव्ह्यू होतात आणि त्या 2 इंटरव्ह्यू मध्येच तुम्हाला बोलायचे. तर याच्यामध्ये सुद्धा काही स्किल्स असतात जे तुम्ही इंटरव्ह्यू देऊन देऊन थोडं प्रिपेअर होऊ शकतात. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं की उप्स कन्सेप्ट सांगा, तर याच्यामध्ये उप्स मध्ये बोलण्यासारखं खूप आहे. जर तुम्ही बघितलं की उप्सचा एक जरी कन्सेप्ट घेतला तरी तुम्ही अर्धा तास त्याच्यावरती बोलू शकता. क्लास, ऑब्जेक्ट किंवा पॉलिमॉर्फिझम. तर जो एखादा क्वेश्चन जर त्याच्यामध्ये पडला की जो तुमचा चांगल्या म्हणजे पट्ट्यातला क्वेश्चन्स आहे आणि त्याचं तुम्हाला आन्सर माहिती आहे, तर त्याच्यात वरती जास्तीत जास्त बोलायचं ट्राय करायचं. कारण ही गोष्ट लक्षात ठेवायची की 1.5 तासात इंटरव्ह्यू संपणार आहे किंवा 1 तासात इंटरव्ह्यू संपणार. तर जी गोष्ट तुम्ही चांगल्यात चांगल्या एक्सप्लेन करू शकताय, तर तिथं थोडा टाइम आपण घालवायचा आहे मुद्दामून, की इंटरव्ह्यूवरला जास्त चान्स द्यायचा नाही की
तो पर्टिक्युलर आणखी जास्तीत जास्त क्वेश्चन्स कसे विचाराल. बरोबर. जर तुम्हाला चांगला आन्सर माहिती आहे आणि त्या पर्टिक्युलर लिस्ट मधला क्वेश्चन पडलाय तर तो त्याचा आन्सर चांगल्या पद्धतीने द्यायचं ट्राय करायचं. त्या गोष्टी नंतर हळूहळू होतात की जसं जसं तुम्ही इंटरव्ह्यू फेस करणार जास्त तर आणि स्टडी जर तुमचा चांगला असेल तर त्या गोष्टी तिथं चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करू शकता. ओके. तर थांबूयात आज आपण. कोणाला क्वेश्चन्स आहेत का? क्वेश्चन्स असतील तर विचारा, नाहीतर आपण थांबूया. तर एक क्वेश्चन आलाय की सर इंटर्नशिप स्मॉल कंपनीमध्ये केली तरी फायदा होतो का? हा, म्हणजे हे बघा की ज्यावेळेस इनिशियल लेवलला असतो आपण त्यावेळेस आपल्याला इंटर्नशिप पाहिजे असती, तर स्मॉल कंपनीमध्ये जर केली तर याचा फायदा काय असतो की तुम्हाला जास्तीत जास्त शिकायला भेटतं. कारण तिथं कमी लोक असतात आणि जास्तीत जास्त चांगलं प्रोजेक्ट तुम्हाला तिथं हँडल करायला भेटतात. म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये गेलं तर तिथं प्रत्येक कामासाठी वेगवेगळी टीम असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंटसाठी वेगळी, टेस्टिंगसाठी वेगळी, डिप्लॉयमेंटसाठी वेगळी. तर जर तुम्ही स्मॉल स्केल किंवा कंपनीमध्ये गेला किंवा छोट्या कंपनीमध्ये गेला तर तिथं काय होणार आहे की तुम्हाला हा सगळा पार्ट जो आहे तो हँडल करायचं अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. ओके. तर प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला काम करायची संधी तिथं भेटत असते. तर सुरुवाती लेवलला जे मुलं छोट्या कंपनीमध्ये जातात त्यांना नॉलेजमध्ये खूप चांगला फायदा होतो. म्हणजे खूप जास्तीत जास्त गोष्टी त्यांना शिकायला भेटतात. आणि तेच जर उलट बघितलं की सुरुवातीला जर काही मुलं एकदम टॉप कंपन्यांमध्ये गेले तर त्यांना शिकायला कमी भेटतं. म्हणजे त्यांना पॅकेज भले असू द्या जास्त पण त्यांना शिकायला खूप कमी भेटतं. कारण तिथं त्यांना सगळ्या गोष्टी टच करायला टाइम भेटत नाही किंवा तसा त्यांचा तेवढे फिजिबिलिटी तिथं नसते. तिथं फक्त पर्टिक्युलर एरियामध्येच त्यांना काम करायला भेटतं. तर हा एक फरक असतो की सुरुवातीच्या लेवलला छोट्या कंपनीमध्ये जर आपल्याला जॉब भेटला तर तिथं तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी शिकायला भेटत असतात. तर आय थिंक हे आन्सर कळालंय ना की इंटर्नशिप स्मॉल कंपनीमध्ये केलं तर फायदा होतो. आणि इंटर्नशिप करताना हा विचार तर अजिबातच करू नका की स्मॉल कंपनी आहे की मोठी कंपनी. हा विचार करा फक्त की हाऊ यू कॅन प्लेस इन MNC कंपनीज. तुमचा स्टडी कसा आहे एवढाच विचार करा. तुमचा स्टडी असेल तर तुम्ही स्मॉल काय मोठी काय कुठल्या पण कंपनीमध्ये तुम्ही प्रिपेअर होणारच, सिलेक्ट होणारच. तर तसा फोकस ठेवा. दुसरा एक क्वेश्चन आलाय की BCS पेक्षा BE करणाऱ्यांना जास्त ऍडव्हान्टेज मिळते का? तर मी तसं नाही म्हणणार जास्त ऍडव्हान्टेज मिळते. पण चांगल्या कॉलेजला तुम्ही जर करत असताल, MCS जरी केलं किंवा MCA जरी केलं आणि BE जरी चांगल्या कॉलेजला केलं तरी पण कॉलेजवरती पण थोडाफार पॅटर्न असतो. आणि कॉलेजपेक्षा नॉलेजवरती पण पॅटर्न थोडाफार असतो की जर हे तुम्हाला असेल एवढं नॉलेज तर तुमचं कॉलेज जास्त मॅटर करत नाही. पण इथं जर तुम्ही जर चांगल्या ठिकाणी MCS करत असाल, चांगल्या ठिकाणी मास्टर डिग्री करताय, चांगल्या ठिकाणी बॅचलर डिग्री करताय तर तो पण थोडाफार फरक पडतो. पण सिलेबसनुसार सगळ्या ठिकाणी कम्प्युटर लँग्वेजेसच शिकवल्या जातात. जर मग तुम्ही सिलेक्ट करताय 12वी नंतरचं करिअर तर तिथं तुम्ही ठरवू शकता. जर बॅचलर इंजिनिअरिंगला तुम्हाला चांगलं कॉलेज जर भेटत असेल तरच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करा. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन कम्प्युटर बोलतोय बरं का आपण आता. कारण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बाकीचे पण सब फील्ड्स आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा आणखी दुसरे. जर कम्प्युटर क्षेत्रात जाताय तुम्ही तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये चांगल्या ठिकाणचं कॉलेज जर भेटत असेल तरच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करा. अदरवाईज यू कॅन डिसाइडेड टू गो विथ दिस कोर्स BCS किंवा BCA. कारण BCS केल्यानंतर तुम्ही MCS करणारच आहेत. मग इथं तुम्हाला आणखी एक चान्स भेटतो की MCS ला चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता किंवा MCA ला चांगल्या कॉलेजला जाऊ शकता. कारण इथं तुम्हाला तो परत डिसिजन येणारच असतो 3 वर्षानंतर. तर इथं जर तुमच्या समोर अशी परिस्थिती की कॉलेज चांगलं नाही तर मग मी BCS ला जाऊ का? आणि जर कॉलेज चांगलं असेल तर मी रेकमेंड करेल डायरेक्ट बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला घेतलं तरी चालेल. आणि इथं पण बाकीच्या थोड्याशा गोष्टी असतात की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची फीज वगैरे जास्त असते ॲज कम्पेअर टू BCS किंवा BCA. तर तशा पण काही गोष्टी असतात. तर माझ्या बाबतीत मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला मला CET ला कमी मार्क होते तर मी BCS इन न्यू आर्ट्स कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा डिसिजन घेतला होता.
नंतर BCS नंतर मग मी MCS फर्ग्युसन कॉलेजला केलं. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत नसतं. तुम्ही ते डिसिजन तसे घेऊ शकतात 12वी किंवा BCS झाल्यानंतर, की कुठं आपल्याला MCS केलं पाहिजे, कुठं MCA केलं पाहिजे, कुठं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं पाहिजे. पण मी रेकमेंड करेल की जर तुम्हाला कॉलेज चांगलं भेटतंय तर तुम्ही हे डिसिजन डायरेक्ट त्याच्यानुसार घेऊ शकता. जर 12वी करताय आणि तुम्हाला डिसिजन घ्यायचे BCS करू की BCA करू की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करू, तर याच्यामध्ये जर कॉलेज चांगलं भेटलं तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कडे जा, आणि फायनान्शियल प्रॉब्लेम नसेल तर, किंवा अदरवाईज गो फॉर BCS किंवा BCA. कारण इथं तुमच्याकडे मग कॉलेज चांगलं असेल तर गुडच आहे ऑलवेज, नसेल तर तुमच्याकडे अजून एक चान्स आहेच MCS परत. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा मीन्स तुमच्या टेक्निकल स्ट्रेंथ किंवा तुमचा इंटरेस्ट आणि फायनान्शियल कंडिशन याच्यावरती सुद्धा थोडंसं डिसिजन मेकिंग होत असतं. तर तसा तुम्ही प्लॅन करू शकता. ओके, अजून क्वेश्चन्स आहेत का कोणाला? आत्ताच क्लिअर आहे ओमकार मी जे बोललोय ते, किंवा दुसरं पण तू काही असेल ना, कॉल वगैरे पण करू शकतो नंतर. चालेल, अजून क्वेश्चन्स आहेत का कोणाला? क्वेश्चन्स असतील तर विचारा. तर आपली नेक्स्ट बॅच चालू होते अराउंड 28 डिसेंबर, आणि त्याचं पहिलं सेशन 5 जानेवारीला चालू होईल. तर त्याच्यामध्ये आपण C लँग्वेज आणि बाकीच्या पण लँग्वेजेस चालू करतोय. तर तुम्हाला काही इंटरेस्ट असेल तर कोणी जॉईन करू शकता, आणि तुमचे पण फ्रेंड्स वगैरे असतील तर ते पण जॉईन करू शकता. तर पूर्ण जो सिलेबस असेल त्याचा तर तो ग्रुपवरती मिळेल, आणि इंटरेस्टेड जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा ज्यांना वाटते की आपल्याला खरंच फायदा होतोय जॉईन केल्यानंतर काही, किंवा काहीतरी नवीन शिकायला भेटते, तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणखी 1-2 क्वेश्चन आले. विच आर द गुड कॉलेजेस फॉर BCS? ते BCSचं तू पुण्यामध्ये कुठे पण जर केलं तरी चांगलेच आहेत, सगळेच कॉलेज चांगले आहेत पुण्यामध्ये. नगरला केलं तर न्यू आर्ट, मला जेवढं माहिती न्यू आर्ट आणि अहमदनगर कॉलेज हे चांगले आहेत नगरमध्ये. पुण्यामध्ये सगळेच कॉलेज चांगले आहेत. त्याच्यानंतर सर कॉम्पिटेटिव्ह कोडिंग आणि डेव्हलपमेंट मध्ये काय IMP आहे? हा, तर डेव्हलपमेंट मध्ये तर मी सांगितलं की कोडिंग आणि लॉजिक बिल्डिंग IMP आहे. तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट आलं पाहिजे, म्हणजे प्रोग्राम पार्ट नसला पाहिजे. कुठला पण प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं तर त्याचा आन्सर तुम्हाला अल्गोरिदम लिहून पटकन, म्हणजे जर तुमच्या समोर लॅपटॉप असेल आणि मी सांगितलं की स्ट्रिंग तयार कर आणि स्ट्रिंगचं रिव्हर्स कर, किंवा स्ट्रिंग मधले नंबर ऑफ कॅरेक्टर काउंट कर, किंवा त्याच्यानंतर स्ट्रिंग मधले वर्ड काउंट कर, त्याच्यानंतर लिंक लिस्ट तयार कर, लिंक लिस्ट मधला काउंट सगळे नोट्स काउंट कर, किंवा एक पर्टिक्युलर नोट त्याच्यामध्ये ऍड कर. असे मी जसे जसे क्वेश्चन विचार जातोय तसं जर तुम्ही एवढा कॉन्फिडन्स ठेवला की मी आता हा प्रोग्राम लगेच करू शकतो सर 5-10 मिनिटात, तेवढा कॉन्फिडन्स तुमच्यात ज्यावेळेस बिल्ड होईल ना, त्यावेळेस तुम्ही म्हणणार की मला लॉजिक बिल्डिंग येत आहे. तर लॉजिक बिल्डिंग आणि प्रोग्रामिंग हे मस्ट आहे डेव्हलपमेंटमध्ये. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड्स मध्ये जर पाहिलं ना, तर एक पुस्तक मी इथं हे पण सांगतो की मी जे प्रेफर करायचो, RS अग्रवालचं जे बुक असते क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याच्यामध्ये थोडेफार ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स असतात, जनरल लॉजिक बिल्डिंग क्वेश्चन्स. प्रोग्रामिंगचे नसतात ते, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम, स्टॅटिस्टिक्सचे प्रॉब्लेम्स असतात. आपण जे म्हणतो ना बुद्धिमत्ता चाचणी, 4th असतं आपल्याला शिष्यवृत्ती वगैरे साठी, तर तसले जे क्वेश्चन्स असतात ते RS अग्रवालचं बुक त्याच्यासाठी तुम्ही प्रेफर करू शकता. पण ऍप्टिट्यूड साठी त्याचा जास्त इम्पॉर्टन्स असतो. आणि डेव्हलपमेंटसाठी जर म्हटलं तर डेव्हलपमेंटचं आय थिंक आपण ऑलरेडी कव्हर केलं की कुठल्या कुठल्या गोष्टी जास्त आल्या पाहिजेत. कोडिंग, तुम्हाला जर कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरती फोकस ठेवा. डेव्हलपमेंट, लॉजिक बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आत्ताचं क्वेश्चन्स कव्हर झालाय. कुणाल, तुला अजून त्याच्या रिलेटेड काही असेल तर विचारू शकतो. चालेल, तर आय थिंक वी आर डन.